प्रवेशितेयं विरचते स्वल्पधिया हितायम्। त्याच्यामध्ये काय पाहिजे, वैक्रिक शरीर कशास म्हणतात तर ते कोणास असते जे एक अनेक स्थूल सूक्ष्म हलके भारी इत्यादी नाना विक्रियारूप होऊ शकते त्यास वैक्रिक शरीर म्हणतात। हे देव व नारकी जीवांना असते। आता वैक्रिक शब्द कसा बनलाय ते पाहायचं। विक्रिया, विविधा क्रिया, विक्रिया आणि विविध क्रियेमध्ये असतं विविध क्रियेवम वैक्रिकम आणि विविध क्रियेमध्ये जे असतं त्याला म्हटलं वैक्रिक शरीर। मग आता हे समजून आपल्याला काय फायदा झाला की विविध क्रिया देव आणि नारकी करू शकतात। त्यांच्या शरीराची पृथक विक्रिया असते आणि अपृथक विक्रिया असते। पृथक विक्रिया म्हणजे शरीरापासून भिन्न करणं आणि अपृथक म्हणजे शरीराचे आकार विचित्र करणं। मग अशा रीतीने ही विक्रिया त्यांना करायला मिळते। मग आपल्याला हे समजून काय फायदा, आपल्याला पण असं वैक्रिक शरीर मिळावं आणि आपण वेगवेगळ्या क्रिया कराव्यात, हा जीवनात उपयोग आहे का? तर विक्रिया करण्यामध्ये आनंद नाही आणि जितकं विक्रियेत चित्त अडकलं तितके विभाव भाव वाढते। आणि कसं असतं, ऐरावत हत्तीवर बसून इंद्र येतो असतो का देवलोकामध्ये? ऐरावत हत्ती नसतो। मग कुठं आला तिथं? तर जे हीन जातीचे देव असतात ते आपल्या शरीराचंच विक्रियेने असं रूप धारण करतात। आता आपल्याला घोडा खेळायचा असतो ना आजोबाला, की म्हणतो नातूला बस माझ्या पाठीवर, घोडा होतो। मग ह्या विचारात आयु बंद झाला, जरी देवलोकात गेला तरी हीन जातीचा देव झाला आणि तिथं अशी वेगवेगळी रूपं घेतो आणि आपल्या शरीराचा उपयोग दुसऱ्यांना वाहन म्हणून करायला ते। पण त्यावेळेस मात्र त्याला मानसिक यातना किती होतात? अनंत रूपाने होतात आणि इतका दुःखी होतो, मी असले भाव विचित्र केलेच कसे म्हणून परत पश्चाताप करतो। मग आता नरकामध्ये सुद्धा कसं चाललेलं आहे, तर नरकामध्ये वर्णन केलेलं आहे की श्याम सबल नावाचे जे असुर कुमार असतात ते पृथक विक्रिया करतात आणि नारकींची अपृथक विक्रिया असते आणि त्याच्याद्वारे वैतरणी नदीचा उद्गम होतो आणि त्या नदीमध्ये जे रंगीत तरंगाने व्याप्त आणि असंच अगाध निळ्या रंगाने पाणी भरलेलं असतं आणि विषय सुखाचं सेवन करण्याच्या तृष्णेने जे जे जीव पीडित आहेत त्या जीवांना ती नदी काय होते? तापदायक ठरते। म्हणून विषय सुख सेवन की तरह तृष्णा की परंपरा को बढ़ाने वाली होती है। ती नदी नियमाने तहान वाढवणारीच आहे। नंतर संसार सागर जसा पार करण्यास कठीण आहे तसं ती वैतरणी नदी पण पार करण्यास कठीण आहे म्हणतात। आशा जशी विशाल असते तशी ती नदी विशाल आहे। कर्म पुद्गलांच्या स्कंधांच्या समूहा समान अनेक संकट प्राप्त करून देणारी आहे। जेव्हा एखादा नारकी तहानेने व्याकुल होतो आणि तो पाण्याला शोधत हिंडत असतो, पळत असतो आणि त्याचे डोळे अगदी हीन दीन झालेले असतात, कंठ ताळू वगैरे त्याचा अगदी सुकून गेलेला असतात आणि दुरूनच ही वैतरणी नदी पाहतो आणि तो काय करतो, त्याची इतकी उत्कंठा वाढते की आता मला पाणी मिळणारच आणि मी माझी तहान शमवणारच असं म्हणून तो पळत त्या नदीमध्ये प्रवेश करतो आणि प्रवेश करून तो आतुरतेने काय करतो की हाताची ओंजळ करून ते पाणी प्यायला जातो। तर वितळलेल्या तांब्याप्रमाणे ते जल असतं। मग तांब्याचा रस जसा असतो तसं ते जल आणि ते जल त्याला जेव्हा लक्षात आलं असं विचित्र आहे त्यावेळेस ते काय आहे की तो तिथनं पळायसाठी प्रयत्न करतो पण पळू शकत नाही। जसं कठोर वचन हृदयाला जाळतात तसं ते जल त्याला त्रासदायक वाटू लागतं आणि तो ओरडू लागतो की मी फसवला गेलो आणि त्याच वेळेस तलवारीच्या धारेप्रमाणे जे कठोर असलेलं
म्हणजे तलवारच्या धारेप्रमाणे आणि कठोर वायूप्रमाणे प्रेरित झालेलं नदीचं जल काय होतं, त्याच्या तरंगांनी त्याचे हात पाय कापले जातात आणि कालपूट विष जसं असतं त्याप्रमाणे अत्यंत खारट आणि गरम पाणी त्याच्या त्या जखमा झालेल्या ज्या असतात त्याच्यामध्ये भरून असहनीय पीडा त्याला प्राप्त होतात आणि तो घाबरून आता किनाऱ्याकडे पळू लागतो आणि त्याचे ते कापलेले हात पाय असतात ते परत काय होतात, जिवले जातात. पण अन्य नारकी परत काय करतात, त्याला त्याच्या मानेला पकडून वज्रमयी त्याला जे काय असतात बेड्या त्याने बांधतो दुसरा नारकी आणि परत त्याच्या डोक्यावर पाठीवर काय कुठं असं तिथं भारी म्हणजे अगदी जड असलेल्या शिला ठेवून त्याला त्या वैतरणीमध्ये फेकून देतात आणि तो परत त्यातनं वर यायला लागला की परत त्याला आतमध्ये ढकलून देतात आणि अशा रीतीने काय आहे असुर कुमारांच्या विक्रियेने उत्पन्न झालेली जी भीमकाय म्हणजे अगदी मोठं शरीर असणारे जे मगरमच्छ असतात त्यांच्या प्रहाराने ह्याचं मस्तक अगदी काय होतं, छिन्न भिन्न होतं. पण परत ते काय होतं, जुडून पण जातं. कारण कसं आहे त्यांचं शरीर विक्रियेचं की वैद्यक शरीर हे पायाप्रमाणे वेगळं होतं आणि परत जुळतं. ऑपरेशन थिएटर नरकामध्ये नाही, कारण सप्तधातूंची त्यांना शरीरात रचनाच नाही. आपोआपच काय झालं, ते शरीर जुळून गेलं. कारण का तर आपल्या शरीरात सप्तधातू आहे म्हणून आपल्याला ऑपरेशन थिएटर लागतंय, पण ते इतकं विशेष रूपाने विक्रियेचं शरीर आहे की ते सहज पाऱ्याप्रमाणे काय होतं, परत जुळून जातं आणि परत ते किनाऱ्यावर येतात आणि परत त्यांना तिथं कुणीतरी काय करतं, पकडून बांधून ठेवतं आणि अशा रीतीने त्यांना लाखो बाणांनी त्यांचं शरीर परत काय करतात, वेधलं जातं आणि त्या कदंबाच्या फुलाच्या आकाराप्रमाणे असलेल्या वाळूमध्ये बालकाच्या चित्ताप्रमाणे जे प्रवेश करण्यास कठीण आहे, जे वज्रमय दलाने शोभित आहे, खैर लाकडाच्या अंगाराच्या कणांच्या समूहासमान गरम आहे, त्याच्यावर त्यांना बळच काय करतात, ओढून नेतात आणि त्यावेळेस जी वेदना होते ती हजारो जिव्हांनी पण सांगता येत नाही. कशामुळे असं चाललंय माहित आहे ना, तीव्र विषय भोगाच्या लालसेने नारकी झाला. नारत जो बिलकुल रत होत नाही त्याला म्हटलं नारद. म्हणजे न रत हा पहिला शब्द आहे, नरते भवम नारद, नरते भवम नारदम म्हटलं. म्हणजे सारखं आपल्याला घरामध्ये रमायचे भाव होते, काहीतरी सारखं आपण काय करतो, असंतोष करतो आणि ह्या असंतोषाच्या भावाने नरकामध्ये गेलो आणि तिथं आता इतकी परिस्थिती द्रव्य क्षेत्र कालभाव विपरीत आहे की कुठंच रमू शकत नाही. म्हणजे आपल्याच परिणामांचं फळ. मग आता मनुष्य शरीरात असताना असे विचित्र भाव केले तर भाव नारकी झाला आणि त्या कर्माच्या उदयाचं निमित्त असताना नरकात पोहोचला तर काय झाला, द्रव्य नारकी झाला. मग द्रव्यानियोग आत्ताच नारकी म्हणतोय आणि कर्णानियोग काय म्हणतो, जेव्हा त्या कर्माचा उदय आला तो नारकी झाला तेव्हा तो नारकी म्हटला गेला. मग ह्या ह्याच्यातनं काय पाहायचं होतं, अशी भिन्न विक्रिया आणि अभिन्न विक्रिया. आता सम्यक दृष्टी असलेला श्रेणी काय, तो म्हणतो मी कुणाला पिडू नये, शाहीक सम्यक दृष्टी आहे, परंतु नियोग असा आहे की तो शुभ करावा असा विचार करतो पण त्याच्याकडनं अशुभ विक्रियाच घडून जाते आणि सतत काय तिथं हाना मारी ठोका ठोकी काय चाललंय. शास्त्राच्या वेळेस सुद्धा आपण सारखं एकमेकांना भांडतो, काहीतरी मारतो, तर ते आपण कुठं आलो माहित आहे का, नरकातनं आलो म्हणून भांडण्याचे भाव होतात आणि आता पुढच्या जन्मात कुठं जायचं आपण, नरकात. म्हणून आता इथे इतकं छान भांडून घ्यायचं की तिथे गेल्यावर आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे की नाही भांडण्याची. म्हणून घरी गेल्यावर एक मिनिट पण शांत बसायचं ते आसपास ना, सारखं काय करायचं, काठी घेऊन भांडायचं. पटलं ना. आता आज आपल्याला कुणी भांडू नका म्हणणार नाही, कारण आम्हालाच सांगितलंय आपल्याला सारखं भांडा. दिवसभर काय करायचं, आता घरी गेल्यावर काय करणार, अजूनपेक्षा भांडायचं दिवसभर. मग आपल्याला नरकात जायचं असेल तर भरपूर भांडायचं आणि आता आपल्याला आताच भांडल्यावर त्रास होतो म्हटल्यावर आता काय करणार, मी ह्या सगळ्यापासून भिन्न जाणणारा
जीवा आहे असं जाणलं तर आपोआपच भांडण्याचे भाव काय झाले, सहजच संपले. म्हणून विक्रिया नारकींना करता येते, देवांना करता येते. मग मला पण तसं शरीर मिळावं आणि असं एक आपला हात भलासारखा करायचा, बत्तीसारखा करायचा, चाकूसारखा करायचा, हळूच कुणाला तर टोचायचं. चांगला आहे की नाही वैयक्तिक शरीराचा उपयोग? म्हणजे बघा विक्रियेमध्ये विविध क्रिया करायला मिळाल्या, पण तो सगळा काय चाललाय त्याचा दुरुपयोग. आणि तेच जर आपण आपल्या स्वभावात राहून आतमध्ये स्वभावाचं वेदन केलं तर अनंत गुणांच्या अनंत विक्रिया प्रगट झाल्या, विविध क्रिया प्रगट झाल्या. म्हणजे एका शुद्धोपयोगाच्या पर्यायात अनंत गुणांच्या अनंत पर्याय कशा झाल्या, शुद्ध झाल्या. म्हणून म्हटलंय एका पर्यायात अनंत गुणांच्या अनंत अविभाव प्रतिच्छेदांचं नृत्य चालू आहे. म्हणजे आतलं नृत्य पाहू लागलो तर ज्ञानाची शुद्धता, चारित्र्याची शुद्धता, श्रद्धेची शुद्धता, एवढं मोठं नृत्य आहे. पण आपल्याला कुठलं नृत्य पाहावं वाटतं अजून? बाहेरचं भरतनाट्य बघावं वाटतं, किंवा अजून काहीतरी शास्त्रोक्त डान्स, किंवा काहीतरी कसलं असतं ते डिस्को डान्स असतं की संगीत असतं मला काय माहित नाही. तर कसलं सगळं बघावं वाटतं. आणि ते बघून काय करायचं, सारखं टीव्ही समोर बसायचं आणि दिवसभर तसं नाचायचं. आणि तसं नाचल्यावर त्यावेळेस आयुबंद झाला तर पुढच्या जन्मात कोण होतो माहित आहे ना, किलबिषक जातीचे देव, 3 जातीचे देव होतो. जन्मभर दुसऱ्याचं मनोरंजन करावं लागतं आणि आज संतप्त होतो की मी हे कुठून अशी पर्याय प्राप्त केली. म्हणून ध्रुव स्वभावात ह्या बाहेरच्या शरीराची विक्रिया नाही. मग मला असं शरीर मिळावं हे विचार सहज संपले. आणि बघा आई वडील जर ज्ञानी असतील तर ते मुलांना काय करतील, दर उन्हाळ्याच्या सुट्टी, दिवाळीच्या सुट्टी तत्वज्ञान सांगून त्यांना धर्माकडे प्रेरित करतील. आणि आईच जर धार्मिक नसेल तर काय म्हणते, कुठं जावा, नाचायला जावा, कुठं डान्स शिकायला जावा. बरं, नाचायला जरा शब्द हीन वाटतंय, डान्स म्हटल्यावर जरा पोझिशन चांगली वाटते, पण शेवटी भाव सगळा एकच. मग आपण असलं काहीतरी मुलांना शिकवतो आणि त्यातनच काय होतात सगळे अनर्थ. कारण एका गावामध्ये असाच एक मुलगी नाच करते आणि एक मुलगा आसक्त झालेला आहे, पण तो काही व्यक्त करू शकला नाही. आणि त्या मुलीचं काय दुसरीकडे प्रेम झालं आणि तिचं तर प्रेम विवाह झाल्यानंतर काय झालं, ती पुण्याला पण निघून गेली. आणि निघून गेल्यानंतर इकडं तर त्याचं जीवन उद्ध्वस्त झाल्यासारखं झालंय आणि तो अगदी असं वेळ लागल्यासारखा इकडं. आणि थोड्या दिवसात तिकडेही काय झालं की आता आंतरजातीय विवाह आणि त्यांच्याकडे काय जमलं नसेल घरामध्ये, परत तिथनं पण ती फेकली गेली. म्हणजे एका स्वतःच्या कृत्याने ती अनायतन झाली त्या मुलासाठी आणि स्वतःही काय झाली, परत नवऱ्यापासनं डिलेवरीला म्हणून इकडे आले, तिकडे त्यांनी स्वतःच्या जातीतली परत बायको दुसरी करून घेतली. म्हणजे काय झालं, सगळा अनर्थ. म्हणून दुसऱ्या कुणालाही मला आकर्षित करायचं नाही. फक्त मी एक कारण परमात्म्यालाच जाणेन. कारण परमात्मा सोडून मला ह्या संसारात काहीच प्रयोजनभूत नाही. मग विक्रिया कशीही असो ती ध्रुव स्वभावात नाही हे लक्षात आलं तर मी देव होईन. विक्रियेने एक शरीर तिथं देवलोकात ठेवीन, दुसऱ्या शरीराने मध्य लोकात येईन, समोशरणात जाईन, दिव्यध्वनी ऐकीन. हे शरीराची मागणी ज्ञानी करतच नाही. ज्ञानी म्हणतो मी फक्त स्वभावात राहतो आणि स्वभावात राहिलं की तिथं काय झालं, आपोआपच बाहेरचं सहज त्याचं सुंदर जीवन प्रगट झालं आणि तो बाहेरची शरीराच्या विक्रियेची वगैरे रुची करत नाही. आणि जितकी विक्रिया करतो तितकी आकुलता व्याकुलता आहे, जितकं स्वभावाला जाणतो तितकीच काय आहे, निराकुलता. मग सगळ्या जगामध्ये सुंदर कोण आहे, एक कारण परमात्मा. कारण परमात्मा सोडून ह्या जगामध्ये काहीच सुंदर असत नाही. मग बघा की एकदा बादशाने बिरबला विचारलं की काय सुंदर आहे. बिरबलाने पटकन उत्तर दिलं, वचन सुंदर असावे. नाही, काय मधुर आहे असं विचारल्यावर वचन मधुर असावे असं त्यांनी लगेच सांगितलं. पण सगळे सभेतले लोक नाराज झाले. ते म्हणतात पेढे सुंदर आहेत, पक्वान्न सुंदर आहेत, शरीर सुंदर आहे, कपडे सुंदर आहेत, बायको सुंदर आहे, कुणी म्हणतं मुलं सुंदर आहे, कुणी म्हणतं निसर्ग सौंदर्य सुंदर आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे कॉमेंट सुरू झाले आणि तो
बिरबल म्हणतो की मी प्रसंगानुसार तुम्हाला सिद्ध करून देईन. लवकरच दिवाळी होती. त्याने इतके सुंदर सुंदर पक्वान्न केले आणि बेगमेला बोलवलंय भोजनाला. बेगमेला आल्यापासून इतकं स्वागत केलंय की बेगमा एकदम खुश. सोन्याच्या पायघडा घातलेल्या आहेत. त्याच्यानंतर सगळी व्यवस्था जिथल्या तिथं उत्तम आणि ती मनात हिशोब करते. आता मी गेल्यानंतर बादशाहला सांगेन की बिरबलाला एवढं बक्षीस द्यायचं. त्याचा ती जुळवणी मनामध्ये करत असताना पुढे काय घटना घडली. ती जून उठली आणि 4 पावलंच पुढे गेली तर काय म्हणतो हा बिरबल नोकराला ओरडून, अरे त्या तुर्किणीची जागा पुसून घे. आता मात्र तिच्यावर काय एकदम बॉम्ब स्फोटच झाल्यासारखं झालं. इतकी क्रोधाविष्ट झाली, मला तुर्कीन म्हणतो, एवढी टाप झाली. बिरबल माजला दिसतो आता आणि ती घरी येते. कोपभवनात झोपते. कोपभवन असतं ना घरामध्ये, असतं की नाही कोपभवन? नाही. काय झालं, क्रोधी झालं हेच कोपभवन आणि ती क्रोधामध्ये जाऊन झोपून टाकली. बादशहाला आल्यावर सगळं वृत्तांत समजल्यावर बादशाह पण चिडला आणि पटकन सगळे गेला आणि बिरबलाला बोलवलं आणि म्हणाला, तू असं म्हणलास? तो म्हणाला, माफ करा, वचन मधुर असतं, हा प्रयोग करायचा होता, तेवढ्यासाठी मी एवढं म्हटलं. माझा दुसरा काहीच उद्देश नव्हता. एवढं खाऊ घातलं, सगळं केली सेवा, पण एक शब्द चुकला तर सगळं काय झालं ते विष झालं. मग तसं आपण 5 इंद्रियांच्या भोगाच्या विषयामध्ये अडकलो, त्यांना सुंदर म्हणत बसलो, एवढा शब्द चुकला आगमाप्रमाणे तर आपलं जीवन विषमय झालं. मग आपलं जीवन जर आपल्या कारण परमात्म्याला जाणून मधुर झालं, आता आपण वचन मधुर म्हणणार नाही तर कोण मधुर आहे? आपला कारण परमात्मा. आणि त्या कारण परमात्म्याला जाणलं तर आत्ताच आपण निराकुल आनंदाला प्राप्त होतो. म्हणून आपल्याला असं शरीर मिळावं, मग मी अशी मजा करेन, मग मी अशा रीतीने एक शरीर इथं सोडेन, एक शरीर तिथं सोडेन, असं ज्ञानी विचार करत नाही. काय शरीराची मागणी केली की इंद्रिय आले की इंद्रियांचे विषय भोग आले. विषय भोग आले की त्यामध्ये परत इष्ट अनिष्ट भाव. परत काय झालं की त्या भावामध्ये द्रव्य कर्म आलं. द्रव्य कर्माचं निमित्त घेऊन नवकर्म आलं. नवकर्माचं निमित्त घेऊन परत इंद्रिय आले. परत इंद्रियांचे विषय आणि विषयांमध्ये परत इष्ट अनिष्ट भाव. परत द्रव्य कर्म. म्हणजे हे संसाराचं न संपणारं चक्र चालू झालं. म्हणून मी माझा जाणणारा आहे, परापासून भिन्न आहे, हे जर आपण सम्यक वेदन करू लागलो आणि सम्यक दर्शन प्राप्त केलं तर आता संसाराच्या सागरातून आपली काय होते? सुटका होते. म्हणजे खूप सोपा उपाय. फक्त आतमध्ये हा मी चिदानंद म्हणून स्वतःला जाणायचं आणि एवढा उपाय सोडून बाकी सगळा संसार, मुलं बाळा हा उपाय नसून अपाय आहे. अपायात राहायचंय की उपायात यायचंय? आता म्हणून काय सांगितलंय समय 7च्या 228 पासून ज्या 8 अंकांच्या गाथा आहेत तर त्यामध्ये मार्ग शब्द सांगताना कारण परमात्म्याला म्हटलंय मार्ग. मार्गे सप्तमी आहे, विषय सप्तमी म्हणजे ध्रुव स्वभाव मार्गाला विषय करून सम्यक दर्शन ज्ञान चारित्र मार्ग पर्यायात प्रगट होतो आणि तो मार्ग प्रगट झाला तर तो मोक्ष मार्गस्थ झाला आणि एक दिवस स्वभाव पूर्ण राहिला तर मोक्षाला जातो. ही जर प्रोसिजर समजली तर आपण विभावाच्या मार्गात स्वतःही जाणार नाही, दुसऱ्यालाही प्रेरित करणार नाही. बघा, एकदा तरी मुलांना सांगितलं का मी संसार केला, मी खूप चुकलो, तू तरी संसारात पडू नकोस. सांगितलं तर खूप तत्वज्ञान झालंय, अगदी पळून पिरू आपण करतो. पण एकदा तरी सांगितलं का घरात मुलांना? मी तिला सांगितलं खरोखर आतून मनापासून, आम्हा विचारतात म्हणून सांगितलं तरी चुकलं की मी ह्या संसारात पडलो, खूप चूक झाली, तू अजिबात पडू नको संसारात, असं मनापासून सांगितलं का? बघा, इथं बोलत पण नाही, कारण बोललं की फसतंय माहित आहे. सांगितलं मग चला आता इकडे रांग करू आम्ही. रांगलूज मध्ये किती मोठी रांग इतके बघू आता आपण. म्हणजे आपल्याला जर खरोखर संसारात दुःख वाटलं तर मुलगा असो की मुलगी, प्रत्येकाला सांगायचं प्रथम आत्मकल्याणच कर आणि तो नाही म्हणाला तर त्याची चॉईस. पण आपणच पहिल्यांदा काय म्हणत असतो, जरा कच्च्या खाण्याचे असतात मुलं.
अजून इतकी पक्की नसतात। जसं एक पंडितजी शास्त्र सांगत असताना समोरचा स्वतः फार मान डोलवायचा आणि तो एक दिवस उशिरा आला। पंडितजी थांबून राहिले त्याच्यासाठी आणि सगळे सभेतले लोक म्हणायला लागले आम्ही आहोत की सांगा। नाही म्हणाले, तो मुख्य स्रोत आहे। बरं म्हटलं येऊ द्या। आल्यानंतर विचारलं पंडितजींना काही राहावं नाही, इतका का वेळ लावला, कधीच तुम्ही टाइम सोडत नाही, बरोबर टाइम टू टाइम येतो, आज काय झालं? त्यांनी सांगितलं आज मुलगा प्रवचनला येतो म्हणत होता पण तो अजून कोवळा आहे। तुम्ही दान द्या म्हटलं की दान देऊन टाकणार, दीक्षा घ्या म्हटलं की दीक्षा घेणार, तुम्ही म्हणाल तसं तो वागणार। तर त्याला मी समजावत होतो की माझ्यासारखा निबर झाल्यावर तू प्रवचनला जा, म्हणजे चांगला मुख्य स्रोत आहे की नाही। आणि असं सगळ्यांनी ऐकल्यावर सगळे म्हणाले सुस्रोत आहे तुमचा। आणि पंडितजी तर खजिलच झाले, पण लहान मुलांना आपण का आणत नसतो, तर ती कोवळी असतात, सारखं आणत नाही, एकदाच आणतो दिवसात। आता माझी परीक्षा की आता दिवसभर इथं घेऊन बसायचं मुलांसहित आपण। आता जसं केजी मध्ये मुलं जात नाहीत तर आपण त्यांच्या सहित शाळेत बसतो थोडे दिवस, मग तसं आता इथं 1 वाजल्यापासून घेऊन बसायचं, परत संध्याकाळी जेवायला घरी गेलो की 6 वाजल्यापासून यायचं। कोणी शिकवलं नाही तर आपण शिकवायला सुरुवात करायचं। असं जर आपण करू लागलो आणि हे धर्माचे संस्कार केले तर धर्म अवघड नाही। सारखं आपण संसाराचे संस्कार करतो, त्यामुळे मुलांना काय वाटतं घरातच बसावं, तेच करावं, आई वडील करतात तसं करावं। पण बघा ती अनंतमती भावला भावलीचा खेळ खेळत होती तर वडिलांना आवडलं नाही, तिला कडेवर उचलून घेतलं आणि मुनींकडे नेलं, तिला समजावून सांगावं सांगितलं। आणि नेमकं त्यांचंही अष्टाधिकाचं 8 दिवसाचं ब्रह्मचर्य घ्यायचा कार्यक्रम होता, त्यांनी घेतलं। तिनं ते असं समजून घेतलं की ह्या भावलीचं दुसऱ्या भावल्याशी लग्न करायचं नाही आणि तिनं आजन्म ब्रह्मचर्य घेतलं। ती मोठी झाल्यानंतर विवाहाची चर्चा सुरू झाल्यास ती काय म्हणते, कुणाचा विवाह? मी तर तेव्हाच नियम घेतलाय। कोणता नियम घेतलाय? भावला भावलीचा खेळ खेळायचा नाही, म्हणजेच लग्न करायचं नाही। पण आपण आई वडीलच काय म्हणत असतो लहान पोरांना पाळण्यातल्या सुद्धा भावला आणि भावली, आणि मग त्यांना तसलेच औदैहिक भाव होतात आणि तसंच ते त्याप्रमाणे परिवर्तित होतात। आणि नंतर म्हणतो आम्हाला वाटत होतं यांनी दीक्षा घ्यावं पण आमच्या मनाविरुद्ध झालं। पण आधी बीजारोपण कुणी केलंय? आपणच। म्हणून आजपासून बोलायचं असेल मुलांशी तर एवढंच बोलायचं की संसारात सार नाही, आत्म्यातच सार आहे, आत्मकल्याणच करा, संसाराच्या दुर्दशेला प्राप्त होऊ नका। आणि त्याच त्या संसारात अगदी उत्सुकतेने लग्न करतो आणि रांधा वाडा उष्टी काढा। मग आतलं रांधायचं आता आपण आपल्याला काढायचंय ना, तर रांधा वाडा उष्टी काढाच करायचंय ना, तर आपल्या चैतन्य स्वभावाला रांधायचं म्हणजे चतुर्थ गुणस्थान रांधून घ्यायची आणि ते पर्यायात वाढायचं म्हणजे शुद्ध उपयोगी व्हायचं। आणि तर काय उष्ण पडतच नाही, कारण पूर्ण पर्याय कशी आहे, शुद्ध पर्याय प्रगट झाली, त्यामुळे तर काय उष्ण काढावं लागत नाही। मग इतका सोपा मार्ग असताना फक्त आत दृष्टी देत नाही म्हणून आपली दुर्दशा चालली। पण आत दृष्टी दिलं तर आत्ताच प्रत्येक क्षणी पर्यायामध्ये हरित क्रांती होते, एव्हरग्रीन। म्हणून 2 शक्ती समजून घ्यायच्या, जीवत्व शक्ती सांगते कशावर जगतो आणि चिती शक्ती सांगते कसं जगावं। चिती शक्ती सांगते प्रत्येक क्षणी चैतन्य चैतन्य रूपाने जगा। आणि असं आतमध्ये स्वभावाला जाणलं तर विक्रियेचं शरीर असो नसो मला ते पाहिजे हे विकल्प पण ज्ञानीला होत नाही। तो म्हणतो मी ज्ञान शरीरी अशरीरी आहे। आणि असं आतमध्ये स्वतःला जाणू लागला तर हे खोटे विचार सहजच संपले।